हॅलो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. स्वागत आहे आपल्या एक्झाम अँड प्रेप चॅनलवरती. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ टीचिंग पाहिलं होतं. 3 टाईप पाहिले होते आपण. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग, मेमरी लेवल ऑफ टीचिंग अँड लास्ट वन इज रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. तर आज आपण बघणार आहोत रिक्वायरमेंट फॉर टीचिंग. टीचिंगमध्ये काय काय एलिमेंट्स असतात. टीचिंगमध्ये हे मेनली 5 टाईपचे एलिमेंट आहेत. तर पहिला आहे स्वतः टीचरच. टीचर म्हणजे कोण? ट्रान्समीटर ऑफ नॉलेज. जो तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जातो, जो ज्ञान देतो, जो काही त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स असेल तो तुमच्यामध्ये ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न करतो. टीचर. अँड सेकंड वन इज स्टुडंट. लर्नर ऑर रिसिव्हर. जो काही टीचर शिकवतो तुम्हाला तो स्टुडंट लर्न करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. Again, there is one more important factor, that is environment. Environment is a big parameter. आपण पहिल्यापासून म्हणतो की वातावरण हवं शिक्षणाचं. तर वातावरणाशिवाय बाकी सगळंच अपूर्ण आहे. त्यामुळं एन्व्हायरमेंट इज अ बेस्ट डीलिंग इन टीचिंग. ठीक आहे. आणि अगेन सब्जेक्ट इट इज अ ब्रिज बिटवीन टीचर अँड स्टुडंट. कारण की टीचिंग मधला हा सर्वात मेन आस्पेक्ट आहे सब्जेक्ट. अनेक विषय आपण शिकतो किंवा टीचर्सद्वारे शिकवले जातात आणि शिकण्यासाठीच तर इतकी मोठी सिस्टीम आहे. ठीक आहे. आणि लास्ट वन इज अ इंटरेस्ट. मेन फॅक्टर टू एनहान्स टीचिंग. जर इंटरेस्ट असेल तर खूप साऱ्या टीचिंग मेथोडॉलॉजी डेव्हलप करून टीचर हा खूप इंटरेस्टफुली तुम्हाला शिकवत असतो. तर या काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत टीचिंगच्या. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. खूप इझी आहे, काही याच्यामध्ये जास्त लोड घेण्यासारखं नाहीये. ठीक आहे. आपण पुढे वळूयात नेक्स्ट टॉपिककडे. लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे आता तुम्ही जेव्हा शिकत असता तेव्हा तुमच्याकडे काय कॅरेक्टरिस्टिक असतात. ठीक आहे. तर त्या पाहूयात आपण. तर लर्नर कॅरेक्टरिस्टिक मध्ये पहिले आहे, लर्नर आर दोज हू वॉन्ट्स नॉलेज. म्हणजे तुम्ही बघा ना, तुम्ही स्कूलमध्ये जाता किंवा कॉलेजेसमध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, तुमचा मेन मोटोच काय आहे? तर तो आहे शिक्षण किंवा त्याच्यातनं प्रगल्भ ज्ञान मिळवणं. हाच तर आपला मोटो आहे सर्वांचा. ठीक आहे. आणि लिस्ट अँड लास्ट आपण काय म्हणतोय? लर्निंग फ्रॉम मिस्टेक. चुकांमधून शिकणं. हे तर आपण लहानपणापासूनच करत आलेलो आहोत, अजून देखील करतोय आणि करत राहणार. कारण की चुका झाल्याशिवाय बेस्ट आउटकम मिळत नाही. त्यामुळं लर्निंग फ्रॉम मिस्टेक इज अ बिग फॅक्टर इन लर्नर कॅरेक्टरिस्टिक. थर्ड वन इज लर्निंग ॲटिट्यूड अँड नॉलेज प्रायर. म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे? लर्निंग ॲटिट्यूड हवा आहे आणि नॉलेजला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण की being a graduate student or undergraduate student, learning attitude is must and knowledge priority. कारण की हे घेऊनच तुम्हाला पुढे प्रोफेशनल लाईफमध्ये एंटर करायचंय. सो लर्निंग ॲटिट्यूड मस्ट नीडेड. ठीक आहे. अगेन इट इज विथ गोल अँड डिटर्मिनेशन. तुम्ही बघा, तुम्ही 11-12 झाल्यानंतर तुम्ही काहीतरी एक गोल घेऊन पुढे जाता की तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे, की BSc करायची आहे, की तुम्हाला PhD करायचे, व्हॉट एव्हर युअर गोल. तर लर्निंग कॅरेक्टरिस्टिक मध्ये गोल आणि डिटर्मिनेशन हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. अगेन हायली मोटिवेटेड. मोटिवेशन इज मस्ट. काहीही करण्यासाठी तुमच्याकडे मोटिवेशन पाहिजे. आणि याच्यामध्ये अजून एक पॉइंट ऍड करायचा राहिलाय, तो म्हणजे कन्सिस्टन्सी. लर्निंग कॅरेक्टरिस्टिक मधला सर्वात मोठा पॉइंट कन्सिस्टन्सी आहे. कारण कन्सिस्टन्सी नसेल तर या सर्व पॉइंट्सला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे कन्सिस्टन्सी हा एक पॉइंट तुम्ही स्वतःहून ऍड करू शकता. अँड नेक्स्ट वन इज ऑलवेज आस्क वाय. म्हणजे तुमच्यामध्ये प्रश्न विचारण्याची तयारी हवी. लर्निंग तेव्हाच बेस्ट होऊ शकते जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल, तुमचे सेल्फ डाऊट क्लिअर कराल. ठीक आहे. अँड लास्ट वन, रिलेट न्यू थिंग्स फ्रॉम पास्ट एक्सपिरियन्सेस. म्हणजे आता जे काही तुम्ही शिकला आहात ते तुम्ही रिलेट करून पुढे शिकत असता किंवा तुमच्या चुकांमधून शिकत असता. कारण पास्ट एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतात की अजून बेटर काय करायचंय.
हेच तर रिलेशन पास्ट आणि प्रेझेंट मध्ये, की पास्ट तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला करायचंय काय. म्हणजे सपोज तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, काही जणांना बॅकलॉग वगैरे अशा लागून जातात, तर त्या एक्सपिरियन्स मधून आपण अजून बेस्ट करू शकतो. सो दिस इज लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. हा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲडोलेसन्स लर्नर, म्हणजे किशोर वयातील लर्नर कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे काय आहेत या फॅक्टर, काय आहेत ह्या वयाचे. ॲडोलसन्स लर्नर म्हणजे किशोर वय 13 to 19. ठीक आहे. तर बेसिकली हे जे एज आहे, दिस कमिंग बिटवीन चाइल्डहुड अँड अडल्टहुड. ठीक आहे. चाइल्डहुड म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत किंवा 10व्या 12व्या वर्षापर्यंत, आणि अडल्टहुड ठीक आहे तिथून पुढे 19च्या पुढे, किंवा बेस्ट वेने तुम्ही म्हणू शकता अडल्टहुड की चला 25-30च्या पुढे. ठीक आहे. सो दिस इज कमिंग बिटवीन चाइल्डहुड अँड अडल्टहुड. ओके. अगेन इट इज अ पिरियड ऑफ ट्रान्झिशन बाय एव्हरी लाईक मेंटल, सायकोलॉजिकल, इमोशनल अँड फिजिकल. या वयामध्ये खूप सारे मानसिक लेवलचे बदल होत असतात, सायकोलॉजिकल लेवलचे, इमोशनल लेवलचे, आणि ऑफकोर्स फिजिकल लेवलमध्ये बदल होत असतो. ठीक आहे. द एज ऑफ आयडेंटिटी अँड गोल ऑफ इंडिपेंडन्स. म्हणजे तुम्ही बघा, हे तुमचं असं वय आहे की चला 11वी 12वी तुमचं झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी इंजिनिअरिंग केलं किंवा BSc केलं किंवा व्हॉट एव्हर तुम्हाला काय हवंय ते केलं, तर तुम्ही काहीतरी आयडेंटिटीसाठीच लढत असता की तुम्हाला इंजिनियर व्हायचंय, तुम्हाला एक टीचर व्हायचंय, किंवा तुम्हाला एक सायंटिस्ट व्हायचंय. आणि त्याच्यामध्ये हा एक मोठो असतो की नाही, मला सेल्फ इंडिपेंडेंट व्हायचंय. तर जे काही सुरू आहे या एजमध्ये ते आयडेंटिटीसाठी आहे. आणि ऑफकोर्स इट इज सेल्फ सेंट्रिक पिरियड, म्हणजे स्वतःच खरं असा पिरियड असतो हा. कारण की तेव्हा इतकी मॅच्युरिटी नसते या पिरियडमध्ये. हा पिरियड फक्त एक्सपिरियन्स करण्यासाठी असतो आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी असतो. तर या पिरियडचं सगळ्यात मोठं कॅरेक्टरिस्टिक तर हेच आहे की तुमच्याकडे एनर्जी खूप असते, तुमच्याकडे उत्साह खूप असतो. तर या पिरियडमध्ये तुम्ही ते अचीव करू शकता जे पुढच्या पिरियडमध्ये अचीव होऊ शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज दिस लर्नर आर डिपेंड्स ऑन टीचर. ऑफकोर्स टीचरवरतीच तुम्ही डिपेंड असता. ओके. आणि या वयातल्या काही मेजर इश्यू, फेसिंग टेन्शन, लो सेल्फ कॉन्फिडन्स और ओव्हर कॉन्फिडन्स, कॉम्पिटिटिव्ह अँड जजमेंटल. बघा ना, तुम्ही 11वी 12वी या कोशातून बाहेर निघून तुम्ही काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असता, तर तेव्हा ह्या गोष्टी होत असतात. टेन्शन, लो कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हे असतो, आणि कॉम्पिटिशन खूप असतं या एज मध्ये. ठीक आहे. आणि जजमेंटल, आपण इझिली गोष्टी जज करतो विचार न करता. ठीक आहे. अँड लास्ट वन इज अर्ली लुझिंग मोटिवेशन. या वयामध्ये मोटिवेशन अचानक येतं पण आणि लवकर जातं पण. का तर या एज मध्ये कन्सिस्टन्सी मॅटर करते, जी तुमच्याकडून बॅलन्स होत नाही. या एज मध्ये कन्सिस्टन्सी जास्त बॅलन्स होत नाही, बऱ्याच जणांकडून होत नाही, आणि ज्यांच्याकडून होते त्यांचं करिअर खूप चांगल्या प्रकारे उभा राहतं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲडोलसन्स लर्नर, म्हणजेच काय, किशोर वयातील व्यक्ती. ठीक आहे. सो नेक्स्ट वन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ अडल्ट लर्नर. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ अडल्ट लर्नर म्हणजे प्रौढ वयातील. तर बेस्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, द लर्नर इज सेल्फ मोटिवेटेड अँड हॅव्हिंग अ डायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता आयडेंटिफाईड आहात की तुम्ही काहीतरी आहात, चला इंजिनियर आहात, टीचर आहात, ग्रॅज्युएटेड आहात, पोस्ट ग्रॅज्युएटेड आहात, आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला करायचंय काय पुढे, आणि तुम्ही स्वतःही सेल्फ मोटिवेटेड असता. मेन म्हणजे कन्सिस्टन्सीची जी काही मिनिंग आहे कन्सिस्टन्सीचा, तो तुम्हाला माहित असतो आणि तो तुम्ही स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केलेला असतो. ठीक आहे. सेकंड वन, द लर्नर हॅव्हिंग एक्सपिरियन्स अँड इट्स ओन आयडेंटिटी. ठीक आहे. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी फेस करून आलेला आहात, सो ऑफकोर्स की तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे,
आणि स्वतःची आयडेंटिटी देखील आहे. आणि माइंडसेट कसं आहे, रिलॅक्स अँड ट्रस्टफुल माइंडसेट आहे अलॉंग विथ अनालिटिकल माइंड. म्हणजे ठीक आहे, जे काही आपण किशोर वयामध्ये मिस्टेक्स करतो त्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स म्हणजे अडल्ट एज. मिस्टेक्स मीन्स बाय लर्निंग. ओके. अनालिटिकल माइंड्स म्हणजे काय, की चला कुठलीही गोष्ट आपण घेताना तपासून घेतो, कोणावरतीही विश्वास करताना आपण आधी 4 वेळा विचार करतो. ही जी मेंटॅलिटी डेव्हलप होते ती प्रौढ वयामध्ये असते. आणि या मेंटॅलिटीचा सपोर्ट किंवा बॅकबोन किशोर वय आहे. तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी अंडरस्टँड होत असतात किशोर वयामध्ये. त्यामुळे हे म्युच्युअली कनेक्टेड आहे. ठीक आहे. अगेन कॅरेक्टरिस्टिक आहे म्युच्युअली रिस्पेक्टफुल टू इच अदर अँड कोलॅबोरेटिव्ह. तुम्ही ग्रुपमध्ये बिलीव्ह करायला लागता, कोलॅबोरेशन मध्ये बिलीव्ह करता. ठीक आहे. आणि म्युच्युअल रिस्पेक्ट मीन्स की तुम्ही स्वतःचा जे काही सेल्फ सेंट्रिक ॲटिट्यूड आहे तो सोडून तुम्ही दुसऱ्याचंही मत जाणून घेण्यात जास्त इंटरेस्टफुल असतात. ठीक आहे. अँड अगेन द लर्निंग इन्क्लूड रिअल लाईफ टास्क. आता तुम्ही बघा, तुम्ही इंजिनियर आहात, वॉट एव्हर, तुम्ही मेकॅनिकल असाल, सिव्हिल असाल, तर तुम्ही रिअल लाईफ टास्कच परफॉर्म करता ना. की चला सिव्हिल असाल तर तुमचं काय बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड तुमचं काम असणार आहे. मेकॅनिकल असेल तर इंडस्ट्रीयल गोष्टींमध्ये तुमचं काम असेल. ठीक आहे. म्हणजे एक एक्झाम्पल झालं. लँग्वेज अँड स्किल एफिशियंट. आता ऑफकोर्स तुम्ही इतक्या पुढे आला आहात तर तुमचे लँग्वेजवरती कमांड असणार आहे, तुमच्या स्किल्सवरती कमांड असणार आहे. ठीक आहे. आणि लास्ट वन इज व्हॉट, मोर पेशन्स. ठीक आहे. तुमच्यामध्ये संयम खूप असतो, कारण की तुम्ही किशोर वयापासूनच खूप साऱ्या मिस्टेक्स मधूनच तुम्ही शिकत शिकत पुढे आलेला असता. त्यामुळे तुमचा ऑफकोर्स पेशन्स डेव्हलप होतो, तुमची आयडेंटिटी डेव्हलप होते, तुमचा माइंडसेट डेव्हलप होतो, कन्सिस्टन्सी डेव्हलप होते आणि सेल्फ मोटिवेशन देखील तुमचं डेव्हलप होतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक ऑफ लर्नर्स, अडोलसन्स लर्नर्स आणि अडल्ट लर्नर्स आय होप क्लिअर असेल. खूप इझी आहे, त्याच्यामध्ये न समजण्यासारखं काहीच नाहीये. ठीक आहे. आजसाठी इथेच थांबूयात. थँक यू व्हेरी मच.